जय शिवराय. मी सचिन घाडियावकर. आज आमचं प्लॅन होतो गावठी तलंग कापूचो, तर त्यानुसार मी कापलंय. त्याची बारीक वगैरे फोडी वगैरे केल्याने आईकडे दिले. आईन मग खोबरा, कांदो ह्या भाजून घेतल्यान आणि त्याचं मग वाटण मिक्सरला लावून घेतल्यान आणि त्या मिक्सरला झाल्यानंतर मग त्यांना फोडणीची तयारी सुरू केल्यान. कांदो वगैरे इकडे कापल्यान, जो फोडणीक लागता तो. कारण मोस्टली आई रसो करणार होती. गावठी कोंबड्याचा रसो मस्त आणि छान लागता. तर आईन टोपात तेल आणि कढीपत्ता टाकून फोडण्याची तयारी सुरू केल्यान. इकडे कांदो पण टाकल्यान, चांगलं ढवळून वगैरे घेतल्यान आणि मसालो वगैरे टाकल्यान. जो मसालो हा तो आमचा गावठी म्हणजे मालवणी स्पेशल मसालो हा, जो आम्ही दरवर्षी करतो. तर तो चांगलं ढवळून वगैरे घेतल्यान. त्याच्यात मग कोंबड्याचा तलंगाचा मटण होता, तर ते चांगले फ्राय करून घेतले. म्हणजे फ्राय मीन्स ते चांगले आमच्या मालवणीत पहिला फ्राय करून घेतात मटण चांगला एकदम व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर वाटप टाकतात. मग तर चांगला चविष्ट लागतं अजून. तर अशा प्रकारे मग तर वाटप वगैरे आईन टाकून घेतल्यान. आणि आमच्या कोकणात कोंबडीचा, बॉयलरचा किंवा बकऱ्याचा मटण असला तर मटणच बोलतोच, वेगळा असा काय शब्द वापरत नाही. तर वाटप वगैरे चांगला आईन ढवून घेतल्यान. ह्या गोडा वाटप होता आणि त्याच्यात मग थोडा पाणी ॲड केल्यान. आमका या मटण थोडंसं भात आणि भाकरीबरोबर खायचा होता. त्यानुसार आम्ही इथं मीडियम असा रस्सो आणि ग्रेव्ही टाईपमध्ये बनवलो. तर आईने इकडे कोथिंबीर वगैरे फिरून घेतल्यान आणि फायनली या चुलीवरचा झणझणीत असा तलंगाचा रस्सो म्हणू शकता तुम्ही. तर ह्यो रेडी झालो. ह्यो व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जेव केव्हा.